मागे मी असंच फोनवर राजेश कादार यांच्या सोबत होतो, वहिनी फोनवर होत्या आणि मी बोलत असताना राजेश शेटला सांगितलं कसं तरी कॉफीचा हे आणा म्हणलं कॉफी. वहिनीने तेवढा शब्द ऐकला, त्यांनी कॉफी पाठवून दिली स्पर्धेसाठी, म्हणजे स्पेशल माणूस पाठवला. म्हणजे एवढं प्रेमळ व्यक्तिमत्व, म्हणजे राजेश कादार एकटेच नाही तर वहिनी पण तेवढंच आहे. तर वहिनी साहेब तुम्हालाही मनापासून आभार आणि धन्यवाद तुमचंही मनापासून. बोलूया मैदानाकडे. सत्यवान दादा आमच्यासोबत आहेत, माझे सिनियर कॉमेंट्रेटर, आमच्या पूर्ण विभागाचे आन बान शान. आणि जबरदस्त भजनी भाऊ अंपायरचा कॉल येतोय. मॅच स्टार्ट. लेट्स गो. द फायनल मॅच बिटवीन विभाग ट्रॉफीज राजेश काथार यांच्या माध्यमातून एनडी विभाग वर्सेस मेडिटेक. पहिला चेंडू एज लागली, मात्र चुकी घडली की काय. कर्णधार नामदेव शेठ जमदार तिथे होते, एज लागली, मात्र थोडंसं फॉम्बलिंग पाहायला मिळालं सत्यवान दादा. आणि समीर शेठ पाटील नेरे यांच्यामध्ये लगातार 2 विकेटला 500 रुपयेचं पारितोषिक. नेरे धुंद्र विभागाचे अध्यक्ष मान्य श्री समीर शेठ पाटील, रायगड ठाणे रेग्युलरचे चॅम्पियन्स लीग जी होणार आहे त्याचे आयोजक आणि जबरदस्त एक दिलदार व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी लवकरच नेऱ्याच्या मैदानावर येणार आहे. आणि 3 विकेटसाठी लगातार 1000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू सत्यवान दादा. तर पहिलाच चेंडू, अचूक चेंडू, टप्पा जबरदस्त होता साईनाथचा, समजू शकला नाही नयन पांचाल. आता मात्र स्ट्राईकला संजय पाटील, चांगलं कनेक्शन, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी, जबरदस्त शॉट. नितीन डीजे, काय जबरदस्त डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळते सातत्याने. 5 दिवस या ठिकाणी ही शृंखला चालू आहे. आजचा 6वा दिवस आणि उद्या मेगा फायनलचा दिवस आहे. जबरदस्त कव्हर पॉईंटच्या क्षेत्रातून हा चेंडू उडवला 4 धाब्यांसाठी. काय फटका होता संजय पाटील याचा. पुन्हा एकदा सायनाथ सज्ज असेल गोलंदाजीच्या भोऱ्यावरती. आता चेंडू काय उडवलाय, जबरदस्त फटका सजवलाय, मात्र या ठिकाणी इलिव्हेशन कमी पडलाय. अचूक झेल टिपलाय आणि संपुष्टात आलाय संजय पाटील याचा खेळ. चेंडू होताना तितक्या सुंदर रीतीने हा चेंडू खेळून काढला होता संजय पाटील या नामक फलंदाजाने. मात्र तितकं सुंदर झेल देखील काय कॅरी केलाय. तिथे शतरक्षक होता हनुमान यांनी जबरदस्त शतरक्षण करून काय लाजवाब या ठिकाणी झेल पकडला. काय म्हणशील या. नाही नक्कीच, मी म्हणे क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा शॉट. ह्याला लेदरमध्ये जेव्हा फ्लिक शॉट मारला जातो ना, जसं वीरेंद्र सेहवाग खेळायचा, जेव्हा टुवर्ड्स लेग साईड बॉलिंग झाली की तो फ्लिक करायचा, आणि तो फ्लिकची ब्युटी जी असते ना ती संजय पाटील दाखवलं. मात्र टेनिस बॉल तेवढं ट्रॅव्हल करत नाही. संजय हनुमाननी कोणती चुकी केली नाही, संजयला परतलं. ते जागा सांभाळण्यासाठी मला वाटतं संजय जय पाटील ऑन अ स्ट्राईक. समोर गोलंदाज साईनाथ. समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. समीर शेठ पाटील जे जबरदस्त एक आयोजक आहे आणि विभागाचे अध्यक्ष आहेत. विभागाच्या अध्यक्षांनी कसं कौतुक करावं, तर त्या विकेटच्या माध्यमातून जयला कळलं नाही, बॉल टॅप केला, 1 धाव मिळाली आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 6. नक्कीच 6 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. मात्र जो वन डाऊनचा जो खेळाडू आहे तो जय पाटील देखील एक नाव नाही आहे तर क्रिकेट मेडिटेक स्पोर्ट्सचा एक ब्रँड जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने घडत असतोय. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहत असतो. मात्र आज त्याला काहीतरी कमाल करावी लागेल. नयन पांचालसाठी हा चेंडू, मात्र चेंडू तितका उंचीचा होता. मात्र या ठिकाणी टप्पा पडला तर चेंडू आणि चेंडू बोलीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला. एक निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली, डॉट चेंडू आलाय. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या अद्यापी 6 धावसंख्येवरती स्थिर आहे. साईनाथ भगत जबरदस्त गोलंदाजी, काय लाजबाब गोलंदाजी, विकेट टू विकेट या ठिकाणी गोलंदाजीचा मारा करतोय तो साईनाथ भगत. नेरेदुंद्रे विभागाचा विचार केला तर त्यांनी आदई वलप या विभागावरती मात मिळवली. मात्र हाताचा चेंडू जबरदस्त कटवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ रिझन मधून. चेंडू सीमा रेषा बाहेर नयन पांचलच्या बॅट मधून आलाय. एक दमदार धावा वारवणारा चौकार.
केस काले हा करून. जरी 40+ झालो असलो तरी आम्ही तरणे आहेत बघा. डीजे वाले सुद्धा सांगतोय बाबा तुमचा दिवस खपले आता. हा सत्यवान दादा एक 40+ वाला एक त्याच्या बायकोला म्हणत होता की 40 गर्लफ्रेंड ठेवायला पाहिजे का 40 नंतर. तर तो म्हणतो काय माहितीये का, काय गरज लागत नाही 40 बस होतात. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही का म्हणणं वगैरे काही नाही आहे, कारण 40 नंतर संसार असतो, सर्व असतोय. संसारामध्ये रमणं हे खूप गरजेची, कारण आपण तारुण्यामध्ये खूप काही केलेलं असतं. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. मॅच दरम्यान ओव्हर क्रमांक सेकंड अमर केणीच्या हातामध्ये चेंडू दिला नेरेदुंद्रे विभागाच्या या कर्णधाराने. मात्र प्रीतम या ठिकाणी विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ती 10 वरती, एक गडी बाद. नक्कीच चांगला चेंडू उचली घेतला नाही, मात्र तिथं थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं निलेश आणि जमदाडे यांच्यामध्ये. मात्र जयने चांगला इथे स्फूर्ती दाखवण्याचा प्रयत्न, मात्र डेंजर एंडला. अंपायरचं थर्ड अंपायरसाठी कॉल आले, अंपायरचं रनआउटसाठी. मात्र विषय असा आहे की पहिल्या ओव्हरमध्ये साईनाथचं कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने साईनाथने 2 चौकार खाले, मात्र 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्या. आता मात्र रनआउटसाठी जयला ही काय करायची होती का, ही रिस्क घेण्याची गरज होती? काय वाटतं सत्यवान दादा तुम्हाला की रिस्क ही है तो इश्क है? नक्कीच रिस्क आहे. मात्र या ठिकाणी गरज नव्हती, कारण आपण पाहतोय ना एक एक धाब्यासाठी खूप काही संघर्ष करावा लागतोय. मात्र एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय नाही जबरदस्त. मी बघा झुमिंगमध्ये ही क्वालिटी मला वाटतं पहिलं लाईव्ह आपण पाहतोय त्यांच्या माध्यमात झुमिंगमध्ये शेवटपर्यंत आपण पाहू शकता. व्हॉट ए क्वालिटी यार, म्हणजे एक्सिलंट क्वालिटी ऑफ वर्क आपल्याला यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. थर्ड अंपायर कॉल आहे, थोडासा निर्णय अंपायर घेत आहेत सत्यावन काकडे, द सिनियर अंपायर ओ य. लेट सी की काय डिसिजन येतोय. जय पाटील यांनी घेतलेली रिस्क फायदेशीर ठरेल की ही रिस्क संघाला कुठेतरी बॅकफुटला आणेल? म्हणजेच आपण विचार केलं की सावंत सरांचे ठोके इथे वाढलेत की समीर पाटील नेरे यांचे ठोके वाढलेत. लेट सी कोणाकडून हा निर्णय लागतोय. थ्रो चांगला होता, आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते. जय ज्या पद्धतीने बॅटला ब्रश करतोय त्या पद्धतीने विनोद पाठे. लेट सी काय डिसिजन तो अंपायरचं. अंपायर नॉट आउट. एक्सिलंट वर्क ऑफ रनिंग आपण पाहायला मिळालं इथे जय पाटीलच्या माध्यमातून. सो व्हॉट यू आर सेइंग सत्यवान दादा? लेट्स टॉक इन इंग्लिश नाव. व्हॉट यू से? प्रीतम सर, आताचा चेंडू, पुढचा चेंडू, या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू मस्त चेंडूने या ठिकाणी फिरकी घेतली आहे. तर सत्यवान सर, याच दरम्यान आपण पाहू शकाल अविनाश शेठ पालेकर यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत आपण पाहतो ते सन्माननीय शंभू ठाकूर साहेब, यावं आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू फेकले होते, 2 धाव मिळाल्या. आता मात्र चांगलं कमबॅक आहे की. आणि इथे अंपायर सुनील पाटील इज नॉट इंटरेस्टेड. थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू दर्शवलो वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या सत्यवान सर आपण इथे पाहतोय 13. काय म्हणाल? नाही नक्कीच 13 धावा 10 स्कोरवरती पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगती पातळीवर दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ चालू आहे. अमरकेणीच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं जात आहे. समोर जय पाटील आहे, हाडीटर फलंदाज आहे मेडिटेक स्पोर्ट्स रायगडचा. आता चेंडू मस्त फ्लिक केलाय, चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये जातो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव येईल, एकेरी धावानं पुन्हा एकदा सांघिक धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या हलवारपणे पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, एक गडी बाद. मेडिटेक स्पोर्ट्स 14 या धावसंख्येवरती. मेडिटेक्सचा विचार केला तर त्यांनी भूमिपुत्र या संघावरती मात करून पुढे सरसवल्यात. आणि जो नेरेदुंद्रे एनडी विभाग आहे त्यांनी अदई वलप या संघावरती मात मिळवला आहे. शेवटचा सामना यांचा फायनलचा सामना आहे, मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. यस, आणि 3 षटकांचा फक्त सामना असणार आहे. 3 षटकामध्ये प्रीतम सर कमीत कमी 30 ते 35 धावा कुटाव्या लागतील, कारण नेरेदुंद्रे विभागामध्ये तितके ताकदीचे फलंदाज आहेत. पुढचा चेंडू अमरकेणी सज्ज असेल, मस्त उडवलाय या ठिकाणी. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साईनाथ आहे. एकच धाव आली आहे, एकेरी धावानं समाधान. मला दुसऱ्या धावचा प्रयत्न थोडासा अडचणीमध्ये सापडला असता जय पाटील, मात्र लगेच नकार दिला आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी धावानं फरक पडणार नाहीये एनडी विभागाला. धावसंख्या ती 15 वरती.
नक्की ज्या पद्धतीने नयन पांचालचं रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट जय, आणि त्याच्यामध्ये जो कॉन्ट्रीब्युशन ऑफ रन्स आपण पाहतोय अतिशय सुंदर. आपण जर इथे बघितलं की कोणत्या डायरेक्शन्सला जास्त खेळलं गेलंय तर जबरदस्त इथे आपल्याला सर्व क्वालिटी आपण पाहतोय. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अमर केनी ऑन ए बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज जय, कनेक्शन प्रॉपर होत नाही, टायमिंग साधता येत नाही. हनुमान तिथे सज्ज, एकच धाव पूर्ण, एका धावामध्ये समाधान मानतो. आणि आता थोडीशी वाईड होती, मात्र विजय पाटे यांचं चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेट तर तुम्ही रेग्युलर आधी वलप 8 संघ आहेत ना, त्यांची फायनल उद्या असेल, पण ही आज खेळून घेतो आपण. तर केडी कृष्णा शेलके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. फेर चेंडू आहे, दिग्गज चला फलंदाज. फेर चेंडू आहे. सत्यवान सर, आता पाहिलं आपण साईनाथ भगत यांनी पहिली ओव्हर हाताळली, त्याच्यामध्ये धावसंख्या खर्च केली 10. त्याच्यानंतर अमर केनीचं कमबॅक पहा की ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, अतिरिक्त बॉल सुद्धा फेकला, पण धावसंख्या फक्त खर्च केली 5, धावसंख्या 6 धावसंख्या आपण पाहतोय ऑन स्कोर बोर्ड 16. ज्या पद्धतीने मेडिटेक दिनेश सावंत सरांचा हा संघ आपण खेळताना पाहतोय, ज्या पद्धतीने भूमिपुत्र संघाच्या विरुद्ध स्टार कास्ट आपण त्यांच्यामध्ये पाहिलं. सर्व खेळाडू जबरदस्त होते आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने रणनीती पाहिली, ज्या पद्धतीने टीमवर्क पाहिलं मेडिटेकचं, अतिशय सुंदर. दिनेश सावंत सर तिथे नक्कीच खुश झाले असतील. पण त्याच्यानंतर जो कमबॅक इथे पाहायला मिळतोय, आपण एनडी विभागाचा विचार केला तर चांगलं टीम सिलेक्शन्स आपल्याला अध्यक्ष समीर पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने समीर पाटीलने हा संघ बांधला गेलाय, ज्या पद्धतीने अध्यक्ष पद त्यांच्याकडे मिळालं, त्याच्यानंतर एनडी विभागामध्ये जो उत्साह आपण पाहतोय, जबरदस्त इथे संघ बांधण्यात आला. आणि त्यांचं जर आपण फिटनेस लेवल पाहिली तर साईनाथ असेल, हनुमंत असेल, नामदेव जमदाडे असतील, आपण हे एवढे खेळाडू याच्यामध्ये खेळताना एक पहलवान सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे बॉडी बिल्डर सुद्धा पाहतोय आपण. मला वाटतं पाली संघाचा असावा, पण अतिशय चांगला बॅट्समन यावेळी तोच खूप फॉर्ममध्ये आहे. म्हणजे अशा टाईपमध्ये मिक्सिंग ऑफ गुड प्लेयर्स असं म्हणता येतील. दिनेश बांबुगडे यांचा पहिला चेंडू टॅप केला, षटकार, आणि हा आला षटकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय किती 22. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला जय पाटीलच्या बॅटमधून. मस्त फटका या ठिकाणी, जसा चेंडू बॅटवरती आला तसा चेंडूला दिशा दिली. चेंडू फायनल क्षेत्रामध्ये, चेंडू मस्त 6 धाब्यांसाठी अर्धा डझन धावा स्कोरबोर्डवरती पाहतोय आपण. 23-22 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जितक्या धावा येतील ना या षटकामध्ये तितक्या धावा कुटण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण मेडिटेक स्पोर्ट्सचा विचार केला तर नाणेफेकी त्यांनी जिंकली होती. नाणेफेकी जिंकून या ठिकाणी दिनेश सावंत सरांनी बॅट्स म्हणजे प्रथमतः फलंदाजीला आमंत्रण दिलं आणि फलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये थोडीशी त्यांची धावसंख्या आपण कमकुवत पाहत होतो. मात्र येणारा जसा तिसरा षटक चालू झाला दिनेशचा, त्या दिनेशच्या पहिल्या चेंडूवरती मस्त अर्धा डझन धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. जय पाटील थोडंसं अडचणीमध्ये सापडला होता, बॅटला चेंडू नीटचा कनेक्ट होत नव्हता, मात्र आल्या आल्या तसाच या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा जय सज्ज असेल, समोर गोलंदाज दिनेश. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, मात्र आता थोडासा फटका हवेमध्ये आणि या ठिकाणी सेल रामदास त्या ठिकाणी होता. वाकडी संघाचा बिलॉंग करते. वाकडी संघ या ठिकाणी खूप फॉर्ममध्ये या वर्षी 40+, मात्र 3 ट्रॉफी त्यांनी या ठिकाणी जिंकल्यात आतापर्यंत आणि तोच रामदास त्या ठिकाणी होता. मात्र झेल त्याला कॅरी करता आला नाही आहे. झेल सुटला, 1 धावली, एकेरी धावाने पुन्हा धावसंख्येवर 23 या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड पाहतोय पण मेडिटेक स्पोर्ट्स रायगडचा. मस्त फटका नयन पांचाल याच्या बॅटमधून, जबरदस्त फटका मिड विकेटला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषाबाहेर, बिग 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 हिट, षटकार. हा प्रीतम सर, शांत बसेल त्याचं नाव नयन काय? हा, आणि नयन म्हणजे नजर, विजन. तुमचं विजन क्लिअर असेल ना तर असे कनेक्शन्स प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतात. राजेश शेठ कातारा यांच्याबरोबर 22 वर्ष क्रिकेट खेळलेत दोघे एकत्र, आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये एक धमाकेदार षटकार पाहायला मिळाला. नक्कीच नक्कीच. लेगच्या बाहेर जाणार चेंडू अंपायरने दर्शवला वाईड, आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पाहतोय. धावसंख्या 30. आता स्लॉगवरची
स्लॉगवरची ओव्हर आहे आणि टार्गेट सेटिंग ओव्हर आहे. तिथे किती हाणामारी करायची, कॅल्क्युलेशन्स कसं आहे ते मात्र इथे पाहायला मिळतंय. निनाद तारेकरचंही आगमन झालं या संघामध्ये. निनाद तारेकरही खेळणार आहे. म्हणजे जबरदस्त टीम भरणा असलेला संघ. कनेक्शन प्रॉपर आहे. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. जनार्दन तिथे सज्ज, थोडासा फंबल, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. ओव्हर थ्रो, निलेशला कळलं नाही आणि तिसरी धावसाठी घेतलेली रिस्क अंपायरने दर्शवलं आउट. नयन पांचाल बॅक टू पॅव्हलियन. का टार्गेट या ठिकाणी उभं केलंय ते नेरे धुंद्रे एनडी विभागासाठी. आदाई संघाचे कर्णधार आणि टेंबोडे संघाच्या कर्णधाराने लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा. टॉससाठी यायचं आहे आपण जर विचार केलं ह्या मॅचमध्ये, क्या बात आहे. आपण DRS लवकरच आपण आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि LBW DRS सिस्टम अवेलेबल इन रायगड ठाणे प्रीमियर लीग, म्हणजे जी चॅम्पियन्स लीग होणार आहे त्याच्यामध्ये LBW DRS सिस्टम म्हणजे पहिल्यांदा हिस्ट्री ऑफ टेनिस क्रिकेटमध्ये आई एकविराच्या माध्यमातून LBW DRS सिस्टम अवेलेबल इन रायगड ठाणे चॅम्पियन्स लीग, जी समीर पाटील नेरे अध्यक्ष नेरे धुंद्रा विभाग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये हे आपल्याला पाहायला मिळणार. द हिस्ट्री विल बी क्रिएटेड इन नेरे असं म्हणता येईल. आणि नक्कीच, कारण अतिशय सुंदर वाहिनी आई एकविरा इव्हेंट, हा हॅलो आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जबरदस्त ही क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असं लाईव्ह. चला नाणेफेक इथे केली जाईल. अविनाश शेठ उलवेकर, माजी सरपंच पाले बुद्रुक, या आपल्या शुभास इथे नाणेफेक केली जाणार आहे. सामना 3 षटकांचा असेल. सम्राट पाटील यांना आम्ही पाहतो, सुप्रसिद्ध शिंगार आणि एक चांगले गायक खऱ्या अर्थाने. बघा, मराठीमध्ये आपण गायक म्हणतो. एक चांगले अनेक कार्यक्रमामध्ये, ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये त्यांना आपण पाहत असतो. अविनाश शेठ उलवेकर दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना 3 षटकांचा सामना. आई गावदेवी आदई, शिवांश इलेवन टेंबोडे. टेलसाठी पुकार दिला संतोष. नाणेफेकीचा कौल शिवांश इलेवन टेंबोडे. फक्त निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे शिवांश इलेवन टेंबोडे क्रिकेट संघ. चला अविनाश शेठ या, आपला सन्मान इथे केला जाईल. आणि गावदेवी आदई क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. राजेश शेठ या. अविनाश शेठ उलवेकर, पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्यांचा येतोची सन्मान
इथे केला जाणार आहे. चला मेडिटेक स्पोर्ट्स आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. नितेश पाटील यांच्या नितेश काथारा यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. किशोर पाटील यांना पाहतो, संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठं त्यांचं योगदान असतं. किशोर पाटील टेंबोडे मनपूर्वक तुमचंही, किशोर पाटील पडगे मनपूर्वक तुमचं स्वागत करू. आणि टेंबोडे गावचे आमचे आजच्या दिवसामध्ये बघा सर्व प्रेक्षक समालोचक सर्वांसाठी ज्यांच्यावर आमच्या ऑर्गनायझर कमिटीने भोजनाची जबाबदारी सोपवलेली होती ती टेंबोडे गावातील संपूर्ण महेंद्र गडगे, मकरंद मस्कर तुमच्या संपूर्ण टीमचा येतोची सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. गडगे सर, मकरंद मस्कर नुसतं नाव नाही आहे, ब्रँड झालंय भजन रूपी. खऱ्या अर्थानं जिथे जिथे भजन सेवा असते ना तिथे तिथे मकरंदचं नाव आवर्जून घेतलं जातं. उत्कृष्ट चकवा मास्टर म्हणून आपला या रायगड ठाण्यातील एक उत्कृष्ट चकवा मास्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. जिथे जिथे डबल वाऱ्या तिथे तिथे मकरंद मस्कर याचं नाव आम्ही घेत असतोय. चला आपण जर पाहिलं ना तर आमचे आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाल यांच्या वतीने सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि सर्व सहकाऱ्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. चला चला पंच मॅच ऑन करा आपण, कारण वेळ नाही आपल्याकडे. अद्यापी 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. चला प्रभाकर भोईरिया चांगले स्वयंपाककार आहेत. खऱ्या अर्थाने स्वयंपाक अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे स्वादिष्ट बनवण्यामध्ये त्यांचा योगदान लाभला. या प्रल्हाद भोईर, अभिमन्यू भोईर आणि प्रल्हाद भोईर पडगे यांचं आगमन झालेलं आहे. प्रल्हाद या पण व्यासपीठावर स्वागत आहे. अभिमन्यू भोईर टेंबोडे ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे स्वादिष्ट जेवण बनवण्यामध्ये योगदान दिला. त्यानंतर महेंद्र बुवा गडगे, महेंद्र अतिशय स्वादिष्ट घरगुती पद्धतीचं जेवण आज सर्वांना प्राप्त झालं. आमचे हरिभक्त परायण श्री महेंद्र गडगे, टेंबोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोकदादा गडगे यांचे सुपुत्र, त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर मकरंद या हे क्रिकेटर आहे. चला यानंतर प्रल्हाद भोईर पडगे यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. खेळ स्टार असेल आणि समालोचन कक्षमध्ये बोलूया. सत्यवान मात्रे, आमचे परम मित्र प्रीतम पाटील या दोन्ही व्यक्तींकडे आपण दोन्ही समालोचकांकडे बोलूया. धन्यवाद धन्यवाद महागुरु. तर या ठिकाणी पहिलाच चेंडू टळवला, चेंडू आला सीमा रेषा बाहेर. थोडंसं जय पाटीलच्या हातामधून चेंडू निसटला आणि चौकार आलाय. चौकाराने या ठिकाणी खातं कोळलंय ते म्हणजेच एनडीस विभाग या टीमचं, म्हणजे नेरी दुंद्री विभाग या टीमनं जवळजवळ 41 धावांचा टार्गेट त्यांच्या समोर उभं केलाय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या टीमनं. आणि 41 धावांचा टार्गेट घेऊन उतरलाय हनुमान बोलाडे आणि अमर केनी. याच दरम्यान बक्षीस येते की लगातार 2 षटकारासाठी 500 रुपये आणि लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपये समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून. यस सर, प्रीतम सर, आणखी एक मोठी स्पर्धा हिमांशू इंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायगड ठाणा प्रीमियर लीग, म्हणजे रायगड आणि ठाण्याचे जवळजवळ 32 संघ त्या ठिकाणी असतील. यस, थर्ड अंपायरचा वापर. चला या टेंबोडेचे बघा मकरंद महेंद्र गडगे असतील, राजेश कातर यांच्याशी संपर्क साधायचे आहे. चला रवी भोईर यांनी इन्फॉर्मेशन दिली होती. रवी शेठ, हिमांशू इंटरप्राइजेस 40+ स्पर्धा आपल्या भेटीसाठी कमिंग सून लवकर येणार आहे. हा, रायगड ठाणा म्हणजे रायगडचे 16 महागुरु आणि ठाण्याचे 16 असे 40+ प्रीमियर लीग, रायगड ठाणा प्रीमियर लीग हिमांशू इंटरप्राइजेस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच टेंबोड्याच्या मैदानावरती डे नाईटची स्पर्धा असणार आहे. 20 फेब्रुवारीला ती स्पर्धेचा शुभारंभ असणार आहे. आमचे प्रीतम पाटील देखील त्या ठिकाणी असणार आहेत. अर्जुनभाई काटाई, त्याच्यानंतर विश्वनाथ दादा मस्कर, सर्व आपले सहकारी आदाई वलप विभाग, सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हिमांशू इंटरप्राइजेस रायगड ठाणा प्रीमियर लीग ती देखील मोठ्या उत्साहाने आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे, जेथे जबरदस्त लढत पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहतोय आपण. गोलंदाज संजय भगतच्या माध्यमातून काय लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळतोय. विकेट गोलंदाजी या ठिकाणी फेकी करतोय, विकेट मारा करतोय गोलंदाज संजय भगत नामक हा गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती प्रीतम चौकार खाला होता, नंतर त्याच्यानंतर येणारे ते 3 चेंडू आहेत ना, अचूक टिप्प्याची गोलंदाजी. वा, लाजबाब गोलंदाजी. पहिला चौकार जरी मिस फिल्डिंग मधून आला, आता त्याच्यानंतर चेंडू मस्त कटावला. या ठिकाणी झेल होईल का? हो, महेंद्र पाटील त्या ठिकाणी होता, जबरदस्त झेल पकडलाय आणि पहिला विकेट या ठिकाणी गारद झालाय. तो म्हणजे त्या नेरे दुंद्रे विभागाचा
हनुमान बोलाडे हा मैदानातून बाहेर. डीजे स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था सत्यवान मात्रे साहेब, त्याचबरोबर प्रीतम पाटील, आज टेंबडे गावात सर्व प्रभाकर भोईर असतील, मकरंद महेंद्र गडगे अतिशय चांगल्या प्रकारे स्वयंपाकर या खऱ्या अर्थाने त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथे स्वादिष्ट जेवण सर्व प्रेक्षक खेळाडूंसाठी उपलब्ध खऱ्या त्यांच्या माध्यमातून स्वादिष्ट जेवण बनवण्यामध्ये त्यांचं योगदान प्राप्त झालं. त्याबद्दल राजेश शेठ काथारा या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत, त्यांनी त्यांना 2,000 रुपयाचं वाढीव इथं बक्षीस दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने बघा त्यांना आवडलं ते. क्या बात है. हीच तर खासियत आहे रायगड, हीच तर राजेश शेठची खासियत आहे. कारण ज्या वेळेला त्यांना कुठली गोष्ट आवडते ना, मग त्याचा पाठीमागचा विचार करत नाही कधी ते. आणि चांगल्या गोष्टीसाठी कॅल्क्युलेशन नाही केलं पाहिजे, खरी गोष्ट आहे. संजय भगत याने पहिल्या बॉलला चौकार दिला, त्याच्यानंतर लगातार 4 चेंडूवर कमबॅक पाहायला मिळालं. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये पण चांगली गोलंदाजी, त्याच्यानंतर फायनल मॅचमध्ये नेरेदुंद्र विभागाविरुद्ध चांगलं कनेक्शन, आउटसाइड एज निनाद तारेकर बॉलच्या खाली. आणि आता मात्र फलंदाज रवी शेळके बॅक टू पॅव्हिलियन. जबरदस्त गोलंदाजी संजय भगत याची. अप्रतिम संगीत डीजे नितीन याच्या माध्यमातून. प्रीतम सर, आपण देखील बऱ्याचशा मॅच खेळलात इथे, कारण या मैदानाचा जर विचार केला तर संपूर्ण पावसाला या मैदानावर तर आपण काढलाय. मात्र आत्ताच्या टेनिस क्रिकेट ज्यावेळेला चालू झाला, आपली आदाई वलप विभाग प्रीमियर लीग होती, त्याच्यामध्ये आपल्या बॅटला चेंडू कनेक्टच होत नव्हता. मात्र आज जी आपली बॅट बोलली ना, लाजबाब, काय षटकार ठोकले आपण, मस्त फटके पाहायला मिळाले. असं वाटलं होतं ज्याला सुभाष ठाकूर पहिल्यांदा बाद झाला, आता हा आव्हान अंगलट येईल का काय. मात्र तिथून तुम्ही जी जागा घेतली ना प्रीतम, मस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. यस राजेश शेठ कातर, आपला वाढदिवस आहे उद्या, मस्त जल्लोषाने आपण इथे वाढदिवस साजरा करू. नाही ते वाघ होत आहे. तर राजेश शेठ असताय. प्रवीण मुंबईकर आलाय, वाल गावाला हा बिलॉंग करतो. प्रवीण मुंबईकर एक जबरदस्त शांत स्वभाव या क्रिकेटर आहे, त्याला कितीही तुम्ही बोला. मेडिटेक स्पोर्ट्सची राजेश कात्राची टीम आहे, कारण बऱ्याचशा वर्षी या मेडिटेक स्पोर्ट्समध्ये खेळत असतो आमचे दिनेश सावंत सर. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक राजा माणूस आहे. खऱ्या अर्थ कधीही त्यांच्याकडे कुठल्याही तुम्ही ज्या ट्रॉफ्या दिल्या त्या दिनेश सावंत सरांना. यस, मी म्हटलंय ना, तुम्ही कधीही कुठलीही त्यांच्याकडे कल्पना तुम्ही घेऊन जा, त्या कल्पनेला लगेच दात. मॅन विथ द गोल्डन हार्ट असं म्हटलं जातं. कारण त्याने एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आमचे दिनेश सावंत सर. मात्र आता चेंडू मस्त कटवला, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, आलाय चौकार. बॉल आपण पाहिलं लेग बाईकच्या माध्यमातून एक, त्याच्यानंतर चौकार साईनाथच्या बॅटमधून. प्रवीण मुंबईकर थोडंसं लाईन आणि लेंथमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. तिसरा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह करायचा प्रयत्न, एक धाव तर मिळाली. साईनाथने केली चुकी, आता मात्र थोडासा रिस्क होती आणि ती रिस्क मात्र साईनाथला आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र बचावला, आणि बचावला नाही तर एनडी विभाग फायदेशीर बचावला. प्रीतम सर, ज्या वेळेला आपण अशी अतिरिक्त धाव देतो ना, एक चोरून जी धाव दिली जाते, आपण म्हणतो एके धावेने काय होणार आहे. मात्र एके धावेने काय होतं त्याचा मोबदला आपण पाहतोय, लगेच समोरचा बॅटमन षटकार ठोकतो, चौकार ठोकतो. ती खूप मोठी एक आपण चुकी करतोय. तसंच झालंय, साईनाथला संधी मिळाली, साईनाथने चौकार ठोकला. आता संधी मिळाली अमर केणीने देखील मस्त चेंडू मिडगेट क्षेत्रामध्ये खेळला. तिथे निनाद तारेकर होता, चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगलवरती काही फरक पडणार नाहीये. ते म्हणजे मेडिटेक स्पोर्ट्स संघाला येणारे चेंडू 8 आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता, 8 मध्ये 30ची आवश्यकता आहे. आणि याचमध्ये आपण जर विचार केला ना, तर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं आज आपण आगमन पाहिलं. आज जर हेच कुठे दुसरी स्पर्धा असती तर पोचले नसते, पण राजेश शेठ कातारा यांच्यावर असणारा प्रेम आपण पाहिला, आणि तो प्रेम आता इथे षटकारणाने पण दाखवला साईनाथने. तर त्यांच्या प्रेमापोटी आज आमदार साहेब आले, कारण इलेक्शनचा पिरियड आणि त्याच्यामध्ये आमदार साहेब व्हिजिट करतात, ही खूप मोठी आहे, कौतुकास्पद आहे. आणि हे कौतुक केलं पाहिजे राजेश शेठ काताराचं. आणि राजेश शेठ कातारा खरंच
आपण म्हणतो ना दिलदार व्यक्तिमत्व, तर दिलदार का, तर अशा मोठ्या लोकांचं त्यांच्यावर असणारा प्रेम आणि त्यांचं छोट्या लोकांवर असणारा प्रेम हे दाखवून देतं की राजेश शेठ कातार हे मनापासून किती श्रीमंत आहेत. राजेश शेठ खातारा हा नाव नाही तर ब्रँड आहे. मात्र या ठिकाणी सायनाचा फटका, जबरदस्त टोळेबाजी, जबरदस्त फटकेबाजी, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार सायनाच्या बॅट मधून, जबरदस्त फटकेबाजी डीजे. डीजे निश्चितच आणि आपण आता- थांब जरा प्रीतम. तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे ना. 6 चेंडूवरती जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे, 6 मध्ये 18. तर प्रीतम या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सम्राट पाटील देखील बसले. तर खऱ्या ते एक जबरदस्त ऑर्केस्ट्रा मॅन आहेत, जबरदस्त गायक आहेत. सम्राट, एक गाणं राजेश शेठ कातारवरती आम्ही आमच्या आदई वल्लभ प्रीमियर लीगमध्ये गायला होता. तो गाणं आम्ही लवकरच या ठिकाणी रेकॉर्डिंग करणार आहोत, कारण तिथे तुमची गरज लागणार आहे आम्हाला रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये. तर तो गाणं असं असणार आहे. तर ही इनिंग झाल्यानंतर तो गाणं तुमच्यासमोर सादर करतो. तो राजेश शेठसाठी गाणं आहे, खास आम्ही तो त्यांच्यासाठी बनवला आहे आणि त्याचं पूर्ण म्हणजेच जो लिखाण काम होता तो आम्ही पूर्ण केला आहे. घरी बसल्या बसल्या कुठेतरी आम्ही ते करत असतो थोडं थोडं. तर 4 कडव्यांचा तो गाणं आम्ही परिपूर्ण लिखाण केलेलं आहे. राजेश शेठ कातार यांचे गाणं आम्ही जबरदस्त बनवलं आहे. तर वळूया मैदानाकडे. आपण 6 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण आपण पाहतोय. इक्वेशन खूप जबरदस्त आलंय, कारण साईनाथचा तो स्कोर कव्हरिंग जो आपण षटकार पाहिला त्याच्यानंतर आता 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. साईनाथचा विचार केला तर आतापर्यंत 17 धावसंख्येवरती खेळतोय. मात्र अमर पहिला चेंडू समजू शकला नाही. जय पवार, जय पाटील याचं जबरदस्त. प्रीतम, जय पाटील सर आहेत ना, एक जबरदस्त गुणवान खेळाडू आहे. कधी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी म्हणजेच आपण म्हणतोय ना, कुठल्याही प्रकारचा त्याला गर्व नाही आहे, काही नाही आहे. शांत स्वभावी खेळाडू आहे, जबरदस्त खेळाडू आहे. ज्या वेळेला चेंडू असू दे असेल, चेंडू ज्या वेळेला हातामध्ये येईल, बॅट हातामध्ये येईल, शांत पद्धतीने जाणार. जसं आपण म्हणतोय ना, याला मागं पुढं कोण आहे का नाही, अशा पद्धतीने उभं राहणार हा खेळाडू. मात्र बॅटमध्ये ज्या वेळेला फटके येतात ना, त्यावेळेला हा 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 काय बॅटिंग बघण्यासारखी वाटते. चेंडू हातामध्ये आला, लगेच विकेट घेतला. काय जबरदस्त हा माणूस आहे. नाही, जबरदस्त. पण आपण जर पाहिलं ना, क्रिकेटचा तराजू कसा बदलतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या फक्त संजय भगतने. त्याच्यानंतर प्रवीण मुंबईकर यशस्वी गोलंदाज पहिल्या मॅचमध्ये होता, त्याने मार खाल्ला. त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार, 18 धावसंख्या खर्च केली. मी समीकरण बदलला, परत तराजू आपण एनडी विभागाकडे आलं. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर हिट विकेट, आणि आता मात्र हे किती अवघड ठरेल, कारण समीकरण बदललंय. 5 चेंडू 18 धावांची गरज. रामदास तिथे आलाय, आपण स्ट्राईकला रामदास खुटले आपण पाहतोय, एक यशस्वी ऑलराऊंडर वाकडी संघाचा. मात्र आज आपण खेळताना पाहतोय विभागीय मॅचमध्ये नेरे-धुंद्रे विभागामध्ये, आणि नेरे-धुंद्रे विभागामध्ये आता मात्र जिंकायचं असेल तर या 5 चेंडूंमध्ये चमत्कार दाखवावा लागेल साईनाथला आणि रामदास खुटलेला. कारण विचार केला ना सत्यवान सर, तर साईनाथने कमबॅक करून दिलं. साईनाथला स्ट्राईक कशी देता येईल ह्याचा विचार अमेरिकेने जर केला असता, हिट विकेट नसाला, स्ट्राईक रोटेट झाली असती, तर 5 चेंडूंमध्ये इक्वेशन बदललं असतं. येणारे 5 चेंडू 18ची आवश्यकता आहे. नाही हा 9 चेंडू आहे, 9 चेंडू आहे निश्चितच. यस पंच सँडीचा हा अदाकारी बघा. तुम्ही वॉर्निंग द्या जय सर, तुम्ही हवेमध्ये नक्कीच जाऊ नका. आम्ही तुम्हाला शांत स्वभावाचे खेळाडू समजत होतो, मग लगेच तुम्ही हवेमध्ये चढले. वॉर्निंग द्या ना तुम्ही तिथे. नाही, पण सँडी सरांचं कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने इमिजिएटली त्यांनी ऍक्शन घेतलं, रूल्स सांगितलं आणि रूल्समध्ये नो बॉल दिलं, आणि हा फ्री टॅप कनेक्शन झालाय का याच टायमिंग, आणि गॅप शोधली, चौकार आला. असंच होतंय. ज्या वेळेला तुमची लाईन बिघडते ना, त्यावेळेला तुम्हाला मार पडणारच. कारण पहिला चेंडू सुरेख फेकला होता, पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला होता. नंतर चेंडू या ठिकाणी जसं रंग बदलतो बघा. क्रिकेट हा गिरगिट आहे, काही होऊ शकतो. डीजे तर आताचा चेंडू मस्त चेंडू, उचली घेणारा चेंडू आणि चेंडूपलीचा संपर्क झाला नाहीये. थोडस या ठिकाणी
अडकलत खेळण्याचा प्रयत्न केला होता. 3-13चं समीकरण मैदानामध्ये प्रीतम सर 3-13. आता कोणाचे 3-13 वाजतात कळेल. ज्या पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहिलं ना चार्ट पडतो, ज्या पद्धतीने कॅन्डल्स खाली येतात तसं कॅन्डल आता कुठे एनडी विभागचं खाली येत असताना, कारण जय पाटीलचा विचार केला ना, तो बॉल टाकल्यानंतर बॉलला स्विंग आहे, टर्न आहे, आणि तो टर्न परफेक्शन कधी होतो जेव्हा तुमची ॲक्युरेसी ऑफ लाईन आणि लेंथ जर असेल तर ती पाहायला मिळाली. चांगलं कमबॅक, ज्या पद्धतीने नो बॉल दिल्यानंतर त्यानंतर आलेला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाली या बॅक टू बॅक 2 बॉल्समध्ये. समीकरण काय, 2 चेंडू 13 धावांची गरज आणि चमत्कार. आता मात्र काय घडलंय टुवर्ड द लेग साइड, आता काहीतरी चमत्कार घडलाय. चमत्कार हा झालाय का, आता 2 चेंडू 12 धावांची गरज आहे आणि या 12 धावा येतील का, कारण कधीही तुम्ही पहा 2 चेंडू 2 धावा येत नाही, पण 2 चेंडू 12 धावा होताना पाहिले आपण. असं काही घडेल का, पण आपण क्रिकेट इज अनप्रिडिक्टेबल गेम, नो बडी कॅन प्रिडिक्ट इट असं म्हटलं जातं. लेट्स सी व्हॉट्स हॅपन इन ऑन ए ग्राउंड. नाही प्रीतम सर, बऱ्याच वेळा बघितलेत 1 चेंडू 6 धावा, 2 चेंडू 12 धावा. या 12 धावा ना इतक्या माग देखील नाहीत, कारण 2 मोठे पटके खेळ खलास. तितकी ताकद आहे रामदास कुठलेमध्ये, तितकी ताकद आहे त्याच्या बॅटमधून मोठे मोठे पटके पाहत असतो. मात्र आताचा चेंडू थोडासा आकोटिप्याचा चेंडू, संधी दिली होती मात्र ती संधीचं सोनं करता आलं नाही रामदासला आणि चेंडू शेवटच्या मोमेंटला अडवलाय. 1च धाव येईल. एकेरी धावानं आणि- थोडंसं अडचणीमध्ये आता मात्र पराभवाच्या छायामध्ये गेलाय की काय. पण क्रिकेट कमी, फुटबॉल जास्ती पाहायला मिळेल. जसं रोनाल्डो ज्या पद्धतीने फुटबॉलला खेळताना पाहतो ना आपण, पायाची जादू दाखवते, संजय पाटील सेम करत होते. संजय पाटीलचं बघा तुम्ही, आपण बघू शकता ज्या पद्धतीने फुटवर्क आहे, ज्या पद्धतीने रोनाल्डो किंवा आपण मेसी खेळतो तशा पद्धतीने खेळताना पाहिलं. नाही 100% ॲपेट देण्याचा प्रयत्न, म्हणजे एखाद्या मॅच मध्ये आपण 100% कसं देतो त्या पद्धतीने. आता जर चेंडू रिव्हर्स अटॅक केला होता मात्र शेवटच्या मोमेंटला हा सामना विजय झालाय. तो मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघ या ठिकाणी या 4 विभागातील चॅम्पियन ठरलाय. तो मेडिटेक स्पोर्ट्स रायगड दिनेश सावंत सर यांचा संघ. तो बिग कॉंग्रॅच्युलेशन